मुलांनो, फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. मुलं सांगतात की सर ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हटलं की फार जास्त भीती वाटते. सर ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हटलं तर रिॲक्शन्सला बघून सर आम्हाला एवढी भीती वाटते की आम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा अभ्यासच करत नाही. सर त्या रिॲक्शनचे प्रश्न जे असतात त्यांना कसं सॉल्व्ह करायचं, सर नेहमी रिॲक्शन कशा लक्षात ठेवायच्या, सर एकदा रिॲक्शन बघितल्यानंतर सर एक कायमस्वरूपी कसं लक्षात राहणार, त्याच्यासाठी मुलांना घेऊन आलोय आपण वन शॉटमध्ये संपूर्ण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये असणाऱ्या रिएक्शन. आता मुलांनो, अनेक वेळेस MST CETचा ट्रेंड जर का आता मागे झालेल्या शिफ्ट्समध्ये बघायचा झाला तर एकदम सोप्या रिएक्शनवर बेस्ड प्रश्न येतोय आणि ते सर्वच्या सर्व सोप्या रिएक्शन बेस्ड प्रश्न तुमच्याकडून हे लेक्चर बघितल्यानंतर होणार आहे याची मी तुम्हाला खात्री नाही तर आश्वासन देतोय. ठीक आहे, मी फक्त एवढं सांगतोय की पुढे सुरू होणाऱ्या संपूर्ण लेक्चरमध्ये तुम्हाला आपण काय केलंय की ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जे आपले 4 ते 5 चॅप्टर्स आहे, जसे की हॅलोजन डेरिव्हेटिव्ह झाला, अल्कोहोल फिनॉल इथर झाला, अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड झाला आणि अमाइन झाला, हे जे आपले 4 ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे चॅप्टर आहे यांचं वेटेज जर का सांगायचं झालं तर 15 ते 17 प्रश्नांपर्यंत मागच्या शिफ्ट्समध्ये PCBच्या शिफ्ट्समध्ये बघायला मिळत होते. PCMच्या शिफ्टमध्ये देखील आपल्याला 15 ते 17 क्वेश्चन्स यांच्यावरून बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळे मी एवढंच सांगणार आहे तुम्हाला की वेटेज जास्त आहे आणि गोष्ट सोपी. एका तासामध्ये जर का तुमचे 15 ते 17 मार्क्स कन्फर्म होत असणार तर याच्यापेक्षा बेस्ट अँड बेटर गोष्ट कुठली नाही, ही गोष्ट तुम्ही सर्वात पहिले ब्रेनमध्ये फिट करा. ठीक आहे, आपण प्रत्येक चॅप्टर वाईज असणाऱ्या प्रत्येक रिॲक्शनला डिस्कस करणार आहे आणि ते डिस्कशन तुम्ही एक वही, पेन, पुस्तक सर्व गोष्टी सोबत घेऊन बसा आणि प्रत्येक गोष्ट नोट डाऊन करत चला. ठीक आहे, काही वेळेस काही ठिकाणी थोडासा साऊंड थोडासा कमी जास्त झाला आहे, तिथं थोडंसं मॅनेज करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आपण इयरफोन लावून किंवा हेडफोन लावून व्हिडिओ एकदम व्यवस्थित बघायचा आहे. एकदा बघायला बसलं तर संपूर्ण बघूनच उठायचं आणि स्वतःला सांगायचं की आता बसलोय ना मी, कसं माझ्याकडून रिएक्शन लक्षात राहत नाही, कसं माझ्याकडून ऑर्गॅनिक केमिस्ट्री होत नाही, आता बघतोच मी. ठीक आहे, सर्वांनी संपूर्ण बघा, नोट्स काढा, MST CET मध्ये फोडा. सर सदैव तुमच्यासोबत आहे आणि मला खाली कमेंट्समध्ये फक्त एक गोष्ट सांगा की तुम्हाला अजून काय पाहिजे आणि तुमची शिफ्ट कधी आहे, त्याच्यानुसार आपण पुढे येणारे व्हिडिओज बनवूया. आता तुमचं लेक्चर संपूर्ण सुरू होतंय, सर्वांनी बघा. ठीक आहे, मग आता सर्वात प्रथम आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. सर आपल्याला कुठल्या चॅप्टरचे केमिकल रिएक्शन बघायचे. पहिला आहे आपला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा आपण बघणार. दुसरा असणार आहे आपला अल्कोहोल फिनॉल इथर. तिसरा असणार आहे आपला अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड. चौथा असणार आहे आपला अमाइन्स. या 4 ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये असणाऱ्या चॅप्टरच्या रिएक्शनचा आपण अभ्यास करणार आहोत. आता ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या रिएक्शन सुरू करण्या अगोदर मी काही बेसिक पॉइंट सांगतो, त्या गोष्टी लक्षात ठेवा. आता ही जी असते तिला आपल्या सर्वांना माहिती आहे बेन्झीनची रिंग म्हटलं जातं. ठीक आहे, आता बेन्झीनच्या रिंगला जेव्हा OH हा ग्रुप अटॅच्ड असतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो सर, फिनॉल म्हणतो. काही बेसिक गोष्टी मी सांगतोय जेणेकरून आपल्याला पुढे त्रास व्हायला नको. आता बेन्झीनच्या रिंगला OH असतो तेव्हा फिनॉल म्हणतो सर. NH2 असतो तेव्हा त्याला काय म्हणणार आहे सर, आम्ही एनिलीन म्हणणार आहे. NH2 असणार तेव्हा त्याला काय म्हणणार आहे, आम्ही एनिलीन. आता ज्या वेळेस बेन्झीनची रिंग आहे सर आमच्याकडे आणि त्याला ज्या वेळेस CH3 ग्रुप अटॅच्ड असतो तेव्हा त्याला काय म्हणतो सर आम्ही, तेव्हा त्याला म्हणतो आम्ही टोल्यूम. ठीक आहे, या 3 रिएक्शन सर आम्हाला क्लिअर झाले का? 101% या 3 कंपाऊंडचा आपल्याला नाव क्लिअर झाले. आता पुढचा, आता अजून एक कंपाऊंड असतो तो अनेक वेळेस विचारला जातो. बेन्झीन रिंगला काय आता CH3 CH CH3 हा ग्रुप जेव्हा अटॅच्ड असतो तेव्हा त्याला सर आम्ही काय म्हणतो, तेव्हा याला म्हणत असतो आम्ही क्युमिन. म्हणजे सर इथं आम्हाला किती गोष्टी कळाल्या, इथं आम्हाला 4 गोष्टी कळाल्या की फिनॉल म्हणजे काय, बेन्झीनला जेव्हा OH असणारे, एनिलीन म्हणजे काय जेव्हा बेन्झीनला NH2 असणारे, क्युमिन म्हणजे काय जेव्हा बेन्झीन रिंगला CH3 CH CH3 असणारे आणि जेव्हा CH3 असणारे बेन्झीन रिंगला तेव्हा त्याला टोल्यूम म्हणणार आहे. या सर्व बेसिक गोष्टी तुम्हाला लक्षात येणं गरजेचे आहे. आता आपण डायरेक्टली सुरू करू. आता महत्वाची गोष्ट म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये सर्वात प्रथम प्रोसेस येते ती असते ग्रूज प्रोसेस. तर आता ग्रूज प्रोसेस म्हणजे काय, आता ग्रूज प्रोसेस सांगते की जेव्हा आपण अल्कोहोलची रिएक्शन HCl सोबत करतो, हायड्रोजन क्लोराईड सोबत करतो,
इन द प्रेझेन्स ऑफ झिंक क्लोराइड अनहायड्रस ZnCl2, तेव्हा होतं असं की हा H म्हणतो ह्या OH ला की चल आपण कंबाईन करू आणि H आणि OH मिळून H2O बाहेर पडतो आणि राहिलेला R आणि हा Cl बाहेर पडतो RCl. म्हणजे ग्रुप प्रोसेस मध्ये काय तयार होतं सर, ग्रुप प्रोसेस मध्ये RCl ची निर्मिती होते, अल्काइल क्लोराइड ची निर्मिती होते जेव्हा अल्कोहोल आणि HCl ची रिएक्शन होते. ठीक आहे. मग जर का MCQ मध्ये आला की ग्रुप प्रोसेस मध्ये कसली निर्मिती केली जाते तर काय सांगणार आहे, अल्काइल क्लोराइड. पुढची अत्यंत महत्वाची रिएक्शन. ठीक आहे. आता आपण बघूया. आता आपण पुढच्या केस मध्ये काय केला, ROH घेतला म्हणजे अल्कोहोल घेतला आणि पुढे SOCl2 घेतला. SOCl2 ला काय म्हटलं जातं सर, थायोनिल क्लोराइड. SOCl2 ला काय म्हटलं जातं, थायोनिल क्लोराइड असं म्हटलं जातं. आता होतं असं की हा अल्कोहोल मधला R आणि या थायनिल क्लोराइड मधला Cl हे दोन्ही कंबाईन होताना बाहेर पडतात RCl. ठीक आहे. त्याच्यानंतर हा SO आणि हा O काय बाहेर पडणारे SO2 आणि राहिलेला H आणि इकडचा HCl बाहेर पडणारे HCl. आता एक प्रश्न नीटला काय विचारला गेला होता सर, इथं समजून घ्यायचं. आता ज्या वेळेस आपण अल्कोहोलची रिएक्शन थायोनिल क्लोराइड सोबत करतो तेव्हा अल्काइल क्लोराइड तर मिळतो सर, पण बाय प्रोडक्ट काय काय मिळतात, SO2 मिळतो सर, HCl मिळतो सर, हे दोन बाय प्रोडक्ट मिळतात. आता आपल्याला मुख्य प्रोडक्ट तर RCl हवा असतो, बाकी नको हवे असतात. म्हणजे बाकीच्यांना सेपरेट करणं फार कठीण काम किंवा सोपं असणार. तर बघू आता जेव्हा हे सर्व निर्मिती होते तेव्हा SO2 तर बाहेर पडतो, HCl तर बाहेर पडतो. म्हणजे ज्या वेळेस प्रोडक्टची निर्मिती होते तेव्हा आपल्याला सेपरेट करण्यासाठी जास्त कष्ट नाही घ्यावे लागत. त्याच्यामुळे ही जी मेथड आहे ती जनरली वापरली जाते. दोन रिएक्शन आम्हाला कळाल्या. आता पुढच्या दोन रिएक्शन समजून घेऊ. आता इथे प्रत्येक ऑर्गॅनिक रिएक्शनचे आपण काही ट्रिक सांगणार, त्या ट्रिक वरून तुम्ही लक्षात ठेवायचे. आता एक ट्रिक आहे फिंकल नाई स्वर्ग में फ्लाई. ठीक आहे. सर्व ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाने पूर्ण लेक्चर केलं तर प्रत्येक रिएक्शन सोपी वाटणार. फिंकल नाई स्वर्ग में फ्लाई ही एक ट्रिक आहे. आता फिंकल म्हणजे असणारे कुठली रिएक्शन, फिंकलस्टेन रिएक्शन. आता तुम्हाला काय करायचंय, फिंकल मध्ये RCl लिहून घ्यायचंय. तुम्ही काय लिहिणार आहे फिंकल मध्ये, RCl लिहिणार. ठीक आहे. स्वाट्स मध्ये पण तुम्हाला RCl लिहून घ्यायचंय, स्वर्ग मध्ये पण RCl, फिंकल मध्ये पण RCl. आता फिंकल म्हणतोय नाही पाहिजे मला, नाही पाहिजे. नाही म्हणजे काय लिहिणार तुम्ही इथं, NaI. आणि स्वर्ग म्हणतोय मला आकाशात उडायचंय, आकाशात उडण्यासाठी मला चांदीचं विमान पाहिजे, चांदी म्हणजे Ag आणि फ्लाय करायचंय म्हणजे F. ठीक आहे. आता ही जी पहिली फिंकलची रिएक्शन होणार आहे ती ऍसिटोनच्या प्रेझेन्स मध्ये होणार आहे. आता होणार काय, हा Na आणि हा Cl बाहेर पडणार आहे NaCl आणि राहिलेला Ri कंबाईन होणार आहे म्हणजे अल्काइल आयोडाइड तयार होणार आहे सर या केस मध्ये. आता इकडे पण सेम गोष्ट रिपीट होणार आहे, AgCl कंबाईन होणार आहे आणि अल्काइल क्लोराइड तयार होणार आहे. म्हणजे या दोन रिएक्शन देखील आपल्या झाल्या. पुढे आता पुढे अत्यंत महत्वाची रिएक्शन बघायची किंवा मेकॅनिझम बघायचे, ते आहे SN2 मेकॅनिझम. सर SN2 मेकॅनिझम म्हणजे नेमकं काय असतं मित्रांनो, N म्हणजे असणारे न्यूक्लिओफिलिक, S म्हणजे असणारे सबस्टिट्यूशनल आणि 2 म्हणजे असणारे बायमॉलिक्युलर. म्हणजे जर का पूर्ण नाव बोलायचं झालं तर बायमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. सर काय असते रिएक्शन, तर बघा या रिएक्शन मध्ये किंवा मेकॅनिझम मध्ये जो आपला मिथाइल ब्रोमाइड असतो CH3Br, याची रिएक्शन हायड्रॉक्साईडच्या आयन सोबत होते म्हणजे OH- सोबत होते. त्यावेळेस होतं असं की हा OH जो असतो तो या Br च्या जागेवर सबस्टिट्यूट होतो, म्हणून तर सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. Br च्या जागेवर OH गेल्यावर CH3Br चं कन्वर्जन होतं CH3OH वर. आता इथं महत्वाची गोष्ट अशी असते की ह्या रिएक्शनचा जो रेट असतो, आता रेट आपण केमिकल कायनेटिक मध्ये बघतो की इट इज डिपेंड्स ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. ओके, रेट जो आहे तो CH3Br वर पण डिपेंड करतो कारण की तो रिएक्टंट आहे सर, आणि OH- वर पण डिपेंड करतो कारण की तो पण रिएक्टंट आहे सर. म्हणजे सर SN2 मेकॅनिझम मध्ये CH3Br वर पण करतो, OH- वर पण करतो, म्हणजे दोन्ही मॉलिक्युल्स वर रेट डिपेंड करतो, म्हणून त्याला कुठलीही म्हटलं जातं बायमॉलिक्युलर रिएक्शन असं देखील म्हटलं जातं. पुढे आता SN1 मेकॅनिझम. आता जसं SN2 ला आपण बायमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हटलं, तसं SN1 ला काय म्हणणार, इथं 1 रिप्रेझेंट करणारे युनिमॉलिक्युलर. पूर्ण नाव काय झालं त्याचं, युनिमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन.
आता अत्यंत महत्वाची रिएक्शन आहे, गोष्ट समजून घ्यायची. आता जसं मागे मिथाइल ब्रोमाइड होता तसा इथं टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड असणार आहे. याची रिएक्शन OH मायनस सोबत होते, OH मायनस पुन्हा सबस्टिट्यूट होतो Br च्या जागेवर आणि इकडे टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल तयार होतो. आता महत्वाची गोष्ट म्हणजे SN1 मध्ये जो रेट असतो तो फक्त टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड वर डिपेंड करतो, तो OH वर बघायला मिळत नाही डिपेंड करताना, त्याच्यामुळे एका मॉलिक्युलवर डिपेंड करतो, त्याच्यामुळे ही रिएक्शन जी आहे ती युनिमॉलिक्युलर आहे. पुढे जाऊ आता. अत्यंत महत्वाची रिएक्शन चालेल, जो पूर्ण लेक्चर करणार त्याला सर्व गोष्टी समजणार, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता पुढे, आता अनेक वेळेस आपल्याला ऑर्डर विचारले जाते. आता बघा इकडे तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं, हा CH3X म्हणजे मिथाइल हॅलाइड आहे, हा प्रायमरी अल्काइल हॅलाइड, सेकंडरी अल्काइल हॅलाइड आणि टर्शरी अल्काइल हॅलाइड. ज्यावेळेस आपण या साइड कडून या साइड कडे जाणार आहे तेव्हा SN1 रेट शो करण्याची टेंडन्सी देखील वाढणार आहे आणि ज्यावेळेस इकडे जाणार आहे तसं तसं SN2 रेट शो करण्याची टेंडन्सी देखील वाढणार. सर नेमकं काय, मग आता इकडे SN2 चा रेट वाढतो म्हणजे मिथाइल हॅलाइड सर्वात जास्त SN2 रिएक्शन शो करणार, टर्शरी अल्काइल हॅलाइड सर्वात जास्त SN1 रेट शो करणार. गोष्टी क्लिअर झाल्या. आता पुढे अत्यंत महत्वाच्या रिएक्शन मी तुम्हाला सांगतोय, 7 का 8 रिएक्शन आपल्याला बघायचे. अत्यंत सोप्या रिएक्शन आहे, काही कठीण नाही. काय करायचं आपल्याला, प्रत्येक ठिकाणी अल्किल हॅलाइड लिहून घ्यायचे. आता पहिल्या केसमध्ये ज्यावेळेस अल्किल हॅलाइडची रिएक्शन सोडियम हायड्रोक्साईड सोबत होते तेव्हा NaX आणि उरलेले कंबाईन होऊन अल्कोहोल तयार झाला. ज्यावेळेस रिएक्शन सोडियम अल्कोक्साईड होणार आहे तेव्हा पण NaX बाहेर पडणार आहे. आता इकडे लक्ष द्या, ज्यावेळेस रिएक्शन सिल्वर कार्बोक्सिलेट सोबत होणार आहे तेव्हा हा Ag आणि हा X राहिलेलं लिहायचं RCOOR. म्हणजे काय तयार झालं इथं इस्टर, इथं काय झालं तर कीटोन, सर त्याच्यावर काय झालं सर अल्कोहोल. आता पुढे ज्यावेळेस आपण RH ची रिएक्शन अमोनिया सोबत करतो, आता अमोनिया NH3 असतो त्याला मी NH2H लिहू शकतो, तेव्हा हा H आणि हा X कंबाईन होऊन बाहेर HX पडणार आहे, हा NH2R सोबत कंबाईन होणार आणि RNH2 तयार होणार. सर RNH2 म्हणजे काय, लक्ष द्या, RNH2 म्हणजे असणार आहे प्रायमरी अमाइन. RNH2 म्हणजे कुठला अमाइन असतो, प्रायमरी. RNH जो असतो तो असतो सेकंडरी अमाइन आणि RN असतो तो असतो टर्शरी अमाइन. आता पुढे ज्यावेळेस आपण अल्काइल हॅलाइडची रिएक्शन KCN सोबत करणार आहे तेव्हा CN हा कोणासोबत कंबाईन होणार आहे, R सोबत आणि अल्काइल सायनाइड तयार होणार आहे. आता परंतु ज्यावेळेस AgCN सोबत कंबाईन होणार आहे तेव्हा CN जॉईंट नाही होणार आहे, NC जॉईंट होणार आहे आणि याला अल्काइल आयसोसायनाइड म्हणणार आहे. KNO2 आणि AgNO2 सोबत होणार तेव्हा हा K आणि हा X, KX आणि RNO2 दोन्ही ठिकाणी तयार होणार. पुढे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एका व्हिडिओमध्ये सर्व शिकवायचं आहे, त्याच्यामुळे थोडासा वेळ होऊ शकतो किंवा हळूहळू किंवा स्पीडने होऊ शकतो, त्याच्यामुळे थोड्या गोष्टी तुम्ही स्लोली स्पीड करून देखील ऐकू शकता. आता पुढची रिएक्शन आहे इलिमिनेशन रिएक्शन. अत्यंत व्हेरी इम्पॉर्टंट रिएक्शन आहे, अत्यंत महत्वाची विचारले जाते. आता इलिमिनेशन रिएक्शन जे आपण बघणार आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये तिलाच म्हटलं जातं डिहायड्रो हॅलोजिनेशन रिएक्शन. आता याच्यामध्ये होतं असं की आता हा जो Br आहे याचं नाव काय झालं सर, 2-ब्रोमोब्युटेन. आता हा Br फंक्शनल ग्रुप सारखं काम करणार आणि फंक्शनल ग्रुपला अटॅच असणाऱ्या कार्बनला आपण अल्फा कार्बन म्हणतो, त्याच्या बाजूला असणाऱ्याला बीटा, त्याच्या बाजूला असणाऱ्याला बीटा म्हणतो. ठीक आहे, मग आता होणार असे डिहायड्रो हॅलोजिनेशन म्हणजे हायड्रोजन पण निघणार आणि हॅलोजन पण निघणार. सर इकडे हॅलोजन तर निघणार आहे पण कुठला हायड्रोजन घेणार, तो याचा घेणार का याचा घेणार बघूया. आता मी काय करतोय, याचा एक हायड्रोजन असं लिहितोय. ठीक आहे, असं आता यांनी याचा हायड्रोजन घेतला. ठीक आहे, म्हणजे HBr बाहेर पडला आणि यांच्यामध्ये डबल बॉन्ड तयार झाला. म्हणजे काय झालं सर, कुठला प्रोडक्ट तयार झाला आमचा, हा प्रोडक्ट तयार झाला ब्यूट1इन. बरोबर आहे का सर, कारण की तुम्ही हायड्रोजन जो घेतला होता ना सर तो याचा घेतला होता, या कार्बनचा. आता काय करा सर, तुम्ही हायड्रोजन या कार्बनचा घ्या. ठीक आहे, घेऊया. आता इकडे HBr बाहेर पडला आणि इकडे डबल बॉन्ड तयार झाला, म्हणजे कुठला प्रोडक्ट तयार झाला, ब्यूट2इन. ही जी रिएक्शन आहे ती अल्कोहोलिक KOH च्या प्रेझेन्स मध्ये होणार आहे. आता अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. आता सर इकडे आम्हाला C डबल बॉन्ड C बघायला मिळतोय सर. आता सर इकडे पण आम्हाला C डबल बॉन्ड C बघायला मिळतोय. फरक एवढा आहे की इकडे एक अल्काइल ग्रुप आहे आणि इकडे एक आणि इकडे 2 अल्काइल ग्रुप आहे.
विद्यार्थी मित्रांनो, जो प्रेफर्ड प्रोडक्ट असतो किंवा जो जास्त अमाउंट मध्ये फॉर्म होणारा प्रोडक्ट असतो त्याच्यामध्ये सी डबल बॉन्ड सीच्या आजूबाजूला जास्त अल्काइल ग्रुप प्रेझेंट असावे लागतात. मग इकडे दोन आहे, इकडे एक आहे म्हटल्यावर मेजर प्रोडक्ट जो असणार आहे तो असणार आहे ब्यूट 2 इन आणि मायनर असणार आहे ब्यूट 1 इन. आणि या रूलला सेटजेफ रूल असं देखील म्हटलं जातं. आता पुढे पुढे बघायचं आपल्याला फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन. आता फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन म्हणजे काय सर? आता आपण घेतलाय क्लोरोबेन्झीन. क्लोरोबेन्झीनची रिएक्शन करतोय आपण मिथाइल क्लोराइड सोबत. आता इकडे हा जो CS3 असणार तो एकदा ऑर्थो साइडला जाणार, मग काय तयार होणार आहे 2 क्लोरोटोल्यून. तो एकदा पॅरा साइडला जाणार आहे, मग काय तयार होणार आहे 4 क्लोरोटोल्यून, कारण की बेन्झीन निघाला CS3 म्हणजे टोल्यून आणि 1 2 3 4 चौथ्याला क्लोरीन म्हणून 4 क्लोरोटोल्यून. आता इकडे आपण मिथाइल क्लोराइडचे रिएक्शन केले, इकडे आपण कोणाचे रिएक्शन करणार आहे ऍसिटिल क्लोराइडचे रिएक्शन म्हणजे CS3COCl ची करणार आहे. तेव्हा हा बॉन्ड असा ब्रेक होणार आहे, हा COCS3 एकदा ऑर्थोकडे जाणार आणि एकदा तो पॅराकडे जाणार. ठीक आहे, ठीक. आता पुढे जाऊ. आता नेक्स्ट चॅप्टर जो आहे तो कुठला आहे? अल्कोहोल फिनॉल इथर. अत्यंत महत्वाचा चॅप्टर आहे, सर्वांचं लक्ष पाहिजे. आता आपण काय केलंय? आपण अल्डिहाइड घेतलाय. आता अल्डिहाइडची रिएक्शन आपण हायड्रोजन सोबत, निकेल सोबत, पॅलेडियम सोबत किंवा उष्णता देऊन करू शकतो. त्याच्यासोबत आपण लिथियम अल्युमिनियम हायड्राइड घेणार, त्याचं हायड्रोलिसिस करणार. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा अल्डिहाइडचं रिडक्शन केलं जातं तेव्हा हायड्रोजनची ऍडिशन केली जाते. मग इकडे मी ऍडिशन हायड्रोजनची केली, मग काय तयार झाला? RCH2OH. म्हणजे कुठला अल्कोहोल तयार झाला सर? प्रायमरी अल्कोहोल. इथं एक महत्वाची गोष्ट कळाली की अल्डिहाइडचं ऑक्सिड रिडक्शन केल्यानंतर आम्हाला काय मिळतं सर? अल्कोहोल मिळतं. कुठलं असतं? प्रायमरी, सेकंडरी का टर्शियरी? तर प्रायमरी असतं. पुढे सर मग कीटोनचं काय होणार आहे? कीटोनचं पण होणार आहे बघा. आता ज्या वेळेस आपण कीटोनचं आपण ज्या वेळेस रिडक्शन करणार आहे म्हणजे H चे ऍडिशन करणार आहे तेव्हा काय मिळणार? RCHROH. म्हणजे हा जो आमच्याकडे इथं अल्कोहोल मिळणार आहे तो सेकंडरी असणार आहे. का सर? कारण की OH जो कार्बनला अटॅच्ड आहे तो दोन दोन अल्काइल ग्रुपला अटॅच्ड आहे. पुढे जाऊ आता. क्लिअर होत असणार सर्वांना? नाही कळालं तर पुन्हा एकदा रिवाइंड करून बघायचे किंवा कमेंट्स मध्ये विचारू शकता. आता पुढे आता फिनॉल सांगितलं ना, बेन्झीन रिंगला OH ग्रुप असणार आहे तेव्हा. आता फिनॉलला बनवायचं आपल्याला. फिनॉलला बनवण्यासाठी एक प्रोसेस असते, तिला आपण डाऊ प्रोसेस असं म्हटलं जातं. 2 ते 3 मार्कला विचारले जाते. आता डाऊ प्रोसेस मध्ये आपण क्लोरोबेन्झीन घेतो, त्याचे रिएक्शन NaOH सोडियम हायड्रॉक्साईड सोबत करतो. बघतो तर काय सर काय होतं? हा ONaCl च्या जागेवर जाऊन बसतो आणि Cl आणि H कंबाईन होऊन HCl बाहेर पडतो. मग इकडं ONa आला. आता त्याच्यानंतर याचं हायड्रोलिसिस करतो. हायड्रोलिसिस म्हणजे काय सर? H पाण्याच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन करतो. हा Na म्हणतो OH ला चल आपण कंबाईन होऊ. NaOH बाहेर पडतो आणि हा O आणि हा H मिळून फिनॉल बनवतो. म्हणजे अशा पद्धतीने आपण क्लोरोबेन्झीन पासून फिनॉलची निर्मिती डाऊस प्रोसेस मध्ये करतो. पुढे आता पुढे लक्ष द्यायचे, ही पण महत्वाची रिएक्शन सर्व बोर्डाला विचारल्या गेलेल्या रिएक्शन्स आहेत इथं. आता इकडे काय घेतले आपण? एनिलीन घेतले. एनिलीन म्हणजे काय सर? बेन्झीन रिंगला काय ग्रुप अटॅच्ड आहे? NH2. आता याची रिएक्शन आम्ही HNO2 सोबत. सर HNO2 म्हणजे काय? 4 ऍसिड नेहमी जीवनात लक्षात ठेवायचे. एक असणारे H2SO4, एक असणारे H2SO3, एक असणारे HNO3 आणि एक असणारे HNO2. हे 4 ऍसिड्स असणार आहे. ठीक आहे. आता या 4 ऍसिड्स मध्ये हा जो H2SO4 असणार आहे त्याला आपण सल्फ्युरिक ऍसिड असं म्हणतो. कुठला ऍसिड म्हणतो? त्याला आपण सल्फ्युरिक ऍसिड असं म्हणतो. आता H2SO3 असतो त्याला सल्फ्युरस ऍसिड म्हणतात. रिकच्या जागेवर रस टाकायचा म्हणजे सल्फ्युरस ऍसिड. HNO3 जो असतो त्याला आपण नायट्रिक ऍसिड असं म्हणतो. काय म्हणतो? नायट्रिक ऍसिड. आता रिकच्या जागेवर रस टाका म्हणजे नायट्रस ऍसिड. HNO2 ला काय म्हणणार आहे आम्ही? नायट्रस ऍसिड. तर ज्या वेळेस एनिलीनची रिएक्शन ही HNO2 सोबत केली जाते तेव्हा हा जो NH2 ग्रुप आहे त्याला N2Cl मध्ये कन्वर्ट करून द्यायचं. सर याचं नाव काय असणार आहे? बेन्झीन डायअझोनियम क्लोराइड. आता याचं पुन्हा काय करायचं सर? मग याचा करायचं हायड्रोलिसिस. ज्या वेळेस तुम्ही हायड्रोलिसिस करणार आहे पाण्यासोबत रिएक्शन तेव्हा काय होणार आहे सर? हा H आणि हा Cl बाहेर पडणार आहे, HCl हा N2 बाहेर पडणार आहे आणि हा OH इकडे जाऊन अटॅच होणार आहे. म्हणजे काय तयार होणार आहे? फिनॉल. पुढे जाऊ. आता क्युमिन ही रिएक्शन देखील बोर्डाला 100 वेळेस विचारली जाते की क्युमिन पासून तुम्ही कशा पद्धतीने फिनॉल तयार करणार.
मग काय करायचं सर, आम्ही सुरुवातीला क्युमेन सांगितलं ना मी तुम्हाला, CH3 CH CH3 बेंझिनला अटॅच्ड आहे. आता याची रिएक्शन तुम्ही कोणासोबत करणार आहे, ऑक्सिजन सोबत. म्हणजे ऑक्सिडेशन होणार आहे का, होणार आहे. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होणार आहे, कोबाल्ट आणि नॅफ्थिनेटच्या प्रेझेन्स मध्ये होणार आहे. काय करायचं सर, मग काही नाही, हा जो CH आहे ना याला 2 O देऊन द्यायचे. दिले का सर, आम्ही दिले. पण त्याच्यानंतर पुन्हा याची रिएक्शन कोणासोबत करायची, डायल्यूट HCl सोबत. तिकडनं हा बॉन्ड तोडायचा, मग बाहेर काय पडला, CH3 COCH3, बरोबर आहे. आणि हा OH या रिंगला जाऊन अटॅच झाला, म्हणजे फिनॉल तयार झाला. ठीक आहे. हा जो मधला प्रोडक्ट असतो त्याला ह्युमन पेरॉक्साईड म्हटलं जातं, आणि याला काय म्हटलं जाणार, ऍसिटोन, आणि याला म्हटलं जाणार फिनॉल. पुढे जाऊ आता, कळत असणार सर्वांना. आता अल्कोहोलचं आपल्याला, आता आपण रिडक्शन बघितलं ना मागे, अल्डिहाइडचं रिडक्शन बघितलं तर प्रायमरी अल्कोहोल मिळाला, कीटोनचं बघितलं तर सेकंडरी अल्कोहोल मिळाला. आता आपल्याला अल्कोहोलचं ऑक्सिडेशन बघायचं. ज्या पद्धतीने अल्डिहाइडने रिडक्शन करून प्रायमरी अल्कोहोल दिला, त्याच पद्धतीने प्रायमरी अल्कोहोलने देखील ऑक्सिडेशन करून अल्डिहाइड दिला, सेकंडरी अल्कोहोलने देखील ऑक्सिडेशन करून कीटोन दिला. परंतु आता महत्वाची गोष्ट आहे, हे सर्व जे वर सांगितलं हे सर्व लहान लहान मुलांच्या प्रेझेन्स मध्ये होणार आहे, म्हणजे माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंटच्या प्रेझेन्स मध्ये होणार आहे. परंतु ज्यावेळेस प्रायमरी अल्कोहोलची रिएक्शन आपण स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट जसे की पोटॅशियम परमॅंगनेट, पोटॅशियम डायक्रोमेट, नायट्रिक ऍसिड यांच्यामध्ये करणार आहे, तेव्हा अल्डिहाइड तर तयार होणार आहे, पण अल्डिहाइडवर थांबणार आहे का, नाही. अल्डिहाइडचं पण ऑक्सिडेशन होऊन कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होणार आहे. पुढे जाऊ. आता पुढे पुढे काय सांगताय सर एक्झामिनर आपल्याला, एक्झामिनर सांगतो आपल्याला फिनॉल दिलाय त्याने. आता फिनॉलचं काय करायला लावतो, तो ऑक्सिडेशन करायला लावतोय. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, CrO3 आणि Na2Cr2H2S, आणि तो त्याचं काय करायला लावतोय दुसऱ्या वेळेस रिडक्शन. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, झिंक. जेव्हा पण झिंक दिसतं तेव्हा OH ला संपवायचं. OH ला संपवल्यावर काय शिल्लक राहणार आहे, O, बरोबर आहे, आणि बेन्झीनची रिंग. पुढे ज्यावेळेस हे आपल्याला ऑक्सिडायझिंग एजंट बघायला मिळणार, त्यावेळेस तुम्हाला याचं कन्वर्जन ऑर्थो बेन्झो क्युनोन मध्ये करायचं. पुढे जाऊ. आता पुढे महत्वाचे रिएक्शन बघायचे, रिमर टिमन रिएक्शन आणि दुसरे आहे कोल्बेज रिएक्शन. आता रिमर टिमन रिएक्शन म्हणजे काय, अनेक वेळेस विद्यार्थ्यांना डाऊट होतो. मग मी एक ट्रिक सांगतो की कोल्बे की कार रामू का आलू. रामू का काय असणार आहे, आलू. म्हणजे काय सर, कोल्बे जो असतो तो कार हवी असते त्याला, म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड, आणि रामू जो असतो रिमर त्याला अल्डिहाइड हवा असतो. कसं हवा असतो ते मी तुम्हाला सांगते. आता आपण काय केलं, फिनॉल घेतला. फिनॉलची रिएक्शन कोणासोबत केली आपण, क्लोरोफॉर्म म्हणजे CH3 सोबत केली. आता झालं काय सर, इथं हा जो H होता तो इकडे शिफ्ट झाला. कुठे शिफ्ट झाला सर, तो H कुठे शिफ्ट झाला सर, खाली शिफ्ट झाला. ठीक आहे. आता खाली शिफ्ट झाला सर, आणि इकडचा हा जो CHCl3 मधला एक Cl होता तो याच्यासोबत कंबाईन झाला H सोबत, मग HCl बाहेर पडला सर. CHCl3 पैकी CHCl2 राहिला, आणि हा जो NaOH मधला हा ONA होता तो इकडे ONA पैकी Na हा O सोबत जाऊन कंबाईन झाला, म्हणजे ONA हा जो होता तो इंटरमिजिएट होता. त्याचा हायड्रोलिसिस, याचा आपण अल्कली सोबत रिॲक्ट केला, तेव्हा हा O हा याच्या जवळ गेला आणि काय तयार झाला, CHO तयार झाला. याचा हायड्रोलिसिस केला, ONA काय झालं सर, OH झाला, आणि फिनॉल तयार झाला आपला. फिनॉल का सर, नाही. जेव्हा फिनॉलच्या रिंगला दुसऱ्या पोझिशनला CHO ग्रुप अटॅच असतो तेव्हा त्याला सॅलिसिलिक अल्डिहाइड म्हणतात. पुढे जाऊ सर. आता कोल्बे की कार होते. कोल्बे के कार म्हणजे ऍसिड, कार्बोक्सिलिक ऍसिड. कोल्बेवरून कसं लक्षात ठेवायचं, CO2 मध्ये पण प्रोनाउन्सिएशन कोच येते. ठीक आहे. मग तुम्हाला इथं काय करायचंय, सोडियम फिनॉक्साईड घ्यायचं, त्याची रिएक्शन CO2 सोबत करायची. काय होणार आहे सर, CO2 सोबत रिएक्शन करतेस आणि Na जो असणार आहे तो खाली येणार आहे. इमॅजिन करा, Na इकडं आला, इकडं खाली जागा राहिली, आणि काय झालं मग इकडं H आला. इकडं काय आला, इकडचा Na येण्यासाठी हा H इकडे जॉईन केला, आणि इकडे Na आला आणि त्याला काय जॉईन केला, COOO. त्याला काय म्हणणार आहे सर, आम्ही हा एक इंटरमिजिएट आहे, त्याचा आपण हायड्रोलिसिस केला सर, H आणि OH. Na म्हटला OH ला, चला आपण कंबाईन होऊ, आणि सॅलिसिलिक ऍसिड तयार झाला.
दोन्ही रिएक्शन अत्यंत महत्वाच्या आहेत. पुढे बघायचं आपल्याला विलियमसन सिंथेसिस रिएक्शन. तर काय असणार आहे नेमकं? आपण अल्काइल हॅलाइड घेतो, त्याची रिएक्शन आपण NaOR किंवा NaOAr सोबत करतो. याला म्हणणार सोडियम अल्कोक्साइड आणि याला म्हणणार सोडियम फिनॉक्साइड. तेव्हा होतं असं की हा जो बॉन्ड असतो Na आणि Hचा किंवा बॉन्ड तयार होतो आणि एक नवीन बॉन्ड ROR आणि ROAR तयार होतो. म्हणजे इथे इस्टरची निर्मिती होते. म्हणून याला विलियमसन इस्टर सिंथेसिस किंवा विलियमसन सिंथेसिस रिएक्शन असं देखील म्हटले जाते. पण ही जी रिएक्शन आहे ती अराइल हॅलाइड देत नाही. म्हणजे असे हॅलाइड ज्यांच्यामध्ये अरोमॅटिक ऍसिड नसतं, हॅलाइड नसतो, ते देणार का नाही. पुढे जाऊ. आता पुढचा चॅप्टर आहे आपल्याला बघायचं आहे अल्डेहाइड कार्बोक्सिलिक ऍसिड. तर हे काय असणार आहे? तर बघा त्याच्यामध्ये कुठले रिएक्शन असतात त्याच्या अगोदर मी थोडं बेसिक गोष्ट सांगतो. आता याच्यामध्ये तुम्हाला कार्बोनिल ग्रुप बघायचा आहे. ठीक आहे. कार्बोनिल ग्रुप म्हणजे काय सर? कार्बोनिल म्हणजे C डबल बॉन्ड O ग्रुप, याला आपण कार्बोनिल ग्रुप असे म्हणतो. आता कार्बोनिल ग्रुप मध्ये जो ऑक्सिजन असतो त्याला आपण कार्बोनिल ऑक्सिजन असे म्हणतो. आणि कार्बोनिल ग्रुप मध्ये प्रेझेंट असणाऱ्या कार्बनला आपण कार्बोनिल कार्बन असे म्हणतो. आणि कार्बोनिल ग्रुप ज्या कंपाऊंड मध्ये असतो त्यांना आपण कार्बोनिल ग्रुप कंटेनिंग कंपाऊंड असे देखील म्हटले जाते. ते 3 असतात, अल्डेहाइड, कीटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड. आता यांच्यामध्ये सर्वात प्रथम जी रिएक्शन आहे महत्वाची ती आहे रोझेनमंड रिडक्शन रिएक्शन. आता या रिएक्शन मध्ये आपण काय करतो, असाइल क्लोराइड घेतो, RCOCl घेतो, त्याची रिएक्शन हायड्रोजन पॅलेडियम बेरियम सल्फेट सोबत करतो. तेव्हा होतं असं सर काहीच होत नाही. इकडे H जातो, त्याच्यानंतर H इकडे जातो, H2 ऍड करतोय, हा H या Cl सोबत आणि इकडे RCHO म्हणजे अल्डेहाइड होते सर. आता स्टीफन रिएक्शन पण समजून घ्या. आता स्टीफन रिएक्शन मध्ये काय करतो आपण, अल्काइल सायनाइड घेतो म्हणजे RC ट्रिपल बॉन्ड N आणि त्याच्यामध्ये आपण 2H ऍड करतो. 2H ऍड केल्यानंतर ट्रिपल बॉन्डचा डबल बॉन्ड होतो आणि हा जो HCl असतो SnCl2 असतो आणि हा HCl असतो तो याच्या जवळ येतो आणि हा जो इथं तयार होतो त्याला आपण इमाइन हायड्रोक्लोराइड असं म्हणतो. आणि पुन्हा याचं आपण पाण्यासोबत रिएक्शन करतो किंवा हायड्रोलिसिस करतो. तेव्हा काय होणार आहे सर? तेव्हा असं होतं की हा जो वॉटर मधला O असतो आणि हा जो RCH असतो ते कंबाईन होतात आणि बाहेर काय बनतात, RCHO. आणि इकडे N हे 2 आणि 2 या 4 NH4 आणि इकडे Cl म्हणजे अमोनियम क्लोराइड बाहेर पडतो. आता ही होती स्टीफन रिएक्शन. सर SnCl2 म्हणजे काय असतो, स्टॅनस क्लोराइड. आता पुढे बघायचे आपल्याला इटार्ड रिएक्शन, अत्यंत महत्वाची रिएक्शन आहे. आता आपण काय करतो इटार्ड रिएक्शन मध्ये, आपण घेतो टोलियम. आपण काय घेतलं इटार्ड रिएक्शन मध्ये, टोलियम घेतलं. याचे रिएक्शन आपण क्रोमिल क्लोराइड सोबत केले. ठीक आहे. क्रोमिल क्लोराइड जे होते त्याचे आपण 2 मोल्स घेतले, CrO2Cl2. किती मोल्स घेतले? 2. म्हणजे याच्यामध्ये सर 2 Cr आहे सर, 4 O आहे सर, 4 Cl आहे. ओके. आता मी काय केलं की या H ला थोड्या वेळासाठी बाजूला काढलं आणि या 4 O पैकी मी 2 O इकडे लिहिले. ठीक आहे. म्हणजे आता 2 O लिहिले, त्याच्यानंतर 2 Cr मी लिहून घेतले. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर राहिलेले 2 O पण मी लिहून घेतले. ठीक आहे सर. तर आता याच्याकडे काय शिल्लक होते, 2H. आता हे H पण आपण लिहून घेतले आणि इकडचे 4 Cl म्हणजे इकडे Cl2 आणि इकडे Cl2 लिहिले. हा जो कंपाऊंड होता त्याला क्रोमियम कॉम्प्लेक्स असं म्हटलं. ज्यावेळेस याचा आपण हायड्रोलिसिस केला तेव्हा हा संपूर्ण भाग बाहेर गेला आणि इकडे काय तयार झालं सर, बेन्झीन रिंगला CHO ग्रुप अटॅच असणारा कंपाऊंड म्हणजे काय तयार झाला, बेन्झाल्डिहाइड. पुढे बघायचंय गॅटरमन कोच फॉर्म्युलेशन ऑफ अरिन. कोच वरून लक्षात ठेवायचे COHCl. जेव्हा पण बेन्झीन आणि बेन्झीनची रिएक्शन COHCl आणि अनहायड्रस CL3 सोबत केली जाते तेव्हा काहीच करायचं नाही, फक्त याला CHO जॉईन करायचं आहे आणि बेन्झाल्डिहाइड आपण त्याला असं म्हणणार आहोत. पुढे आपल्याला न्यूक्लिओफिलिक ऍडिशन एलिमिनेशन रिएक्शन बघायचे. ओव्हरऑल 5 रिएक्शन आहे अत्यंत महत्वाच्या, सारख्या रिपीट होणाऱ्या रिएक्शन. तर काय असते रिएक्शन? आता बघा तुम्हाला या साईडला प्रत्येक केस मध्ये काय लिहून घ्यायचं आहे,
कीटोन काय लिहून घ्यायचं आहे, कीटोन किंवा अल्डिहाइड लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर कीटोन अल्डिहाइड म्हणजे कसं नेमकं, आता RC डबल बॉन्ड OR याला तुम्ही काय म्हणता सर, कीटोन म्हणतात. ठीक आहे. जेव्हा RC डबल बॉन्ड OH तेव्हा तुम्ही त्याला काय म्हणता सर, अल्डिहाइड म्हणतात. बरोबर आहे. मला तुम्ही सांगा, जेव्हा हा H आणि हा R म्हणजे R ची व्हॅल्यू जेव्हा H असणार तेव्हा तो काय असणार आहे, अल्डिहाइड. आणि जेव्हा R ची व्हॅल्यू ही R डॅश असणार आहे, H नसणार आहे, तेव्हा तो काय असणार आहे, कीटोन असणार. ठीक आहे ना. बघा आता, बघा सर्वांनी लक्ष द्या. आता आपण काय केलं की पहिल्या केसमध्ये त्याची रिएक्शन हायड्रोक्सिल अमाइन NH2OH, हायड्रोजन फिनाइल हायड्रोजन सेमी कार्बॅझाइड आणि 2,4-डायनायट्रो फिनाइल हायड्रोजन सोबत केली. आता पुढे आम्हाला काय करायचंय सर, आता तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त पाणी काढायचं. आता इकडचा हा H2 आणि हा O, हा ऍज इट इज जॉईन केला, हा तयार झाला. H2 आणि O हा जॉईन केला, हा जॉईन केला, हा जॉईन केला, हा जॉईन केला. इथं फक्त महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला काय करायचंय, झिनचं झोन करायचंय. झिनचं काय करायचंय, झोन. आणि त्यानंतर झाईडचं काय करायचंय, तुम्हाला झोन करायचंय. ठीक आहे ना. कसं सर, हायड्रोक्सिल ऑक्साईम होता का अमाइन होता, अमाइन होता सर, तेव्हा त्याचं कन्वर्जन ऑक्साईम मध्ये झालं. झिनचं झोन सर, हायड्रोजन हायड्रोजन, फिनाइल हायड्रोजन फिनाइल हायड्रोजन, सेमी कार्बॅझाइड सेमी कार्बॅझोन, झाईडचं पण झोन 2,4-डायफिनाइल 2,4-डायनायट्रोफिनाइल हायड्रोजन 2,4-डायनायट्रोफिनाइल हायड्रोजोन. अशा पद्धतीने ह्या रिएक्शन अत्यंत महत्वाच्या होत्या. पुढे आता पुढे ज्यावेळेस आपण काय करतो, इस्टरचं अल्कलाइन हायड्रोलिसिस करतो. म्हणजे काय सर, आता हा आपण इकडे काय केला, इस्टर घेतला, इस्टरची रिएक्शन NaOH सोबत केली, तेव्हा झालं काय सर, मग हा जो CH3 होता आणि हा जो OH होता तो कंबाईन होऊन बाहेर गेले. म्हणजे काय तयार झालं सर, CH3OH. आणि या O जवळ कोण आला, हा Na आला. बघ आता हा जो पूर्ण कंपाऊंड आहे तो इस्टरचा सोडियम असणारा साल्ट आहे, मीठ आहे. ठीक आहे. इथं बघायचं सर्वांनी लक्षात ठेवा की हा जो सोडियम किंवा पोटॅशियमचे जे साल्ट्स आहेत फॅटी ऍसिड्सचे, त्यांना आपण साबण किंवा सोप असे म्हणतात. आणि या साबणाची निर्मिती करण्यासाठी जे अल्कलाइन हायड्रोलिसिस केलं जातं, अल्कली आणि इस्टरची रिएक्शन केली जाते, त्याला सॅपोनिफिकेशन रिएक्शन असे देखील म्हटले जाते. आता पुढे हॅलोफॉर्म रिएक्शन, 2 मार्क ते 3 मार्क CET फिक्स प्रश्न. ठीक आहे. हॅलोफॉर्म रिएक्शन कोण देतं ते देखील अनेक वेळेस विचारलं जातं. हॅलोफॉर्म रिएक्शन हे ऍसिटाल्डिहाइड देणार, म्हणजे CH3CO CH3CHO हा कंपाऊंड देणार आहे. ऑल मिथाइल कीटोन्स, असे कीटोन ज्यांच्यामध्ये मिथाइल ग्रुप आहे, असे अल्कोहोल ज्यांच्यामध्ये मिथाइल CHOH ग्रुप प्रेझेंट आहे, तेच फक्त हॅलोफॉर्म रिएक्शन देणार आहेत. तर काय असणार, काहीच नसणार आहे. आपण इकडे काय केलंय, ऍसिटोन घेतलाय, NaOH घेतलाय, NaOH2 घेतलाय. आता इथं कॉमन सेन्सची गोष्ट आहे, CH3 असणारा कीटोन आहे म्हटल्यावर देणार का नाही देणार आहे हॅलोफॉर्म रिएक्शन, ऑब्विसली देणार आहे. तुम्हाला काहीच करायचं नाही विद्यार्थी मित्रांनो, फक्त हा जो CH3CO आहे आणि हा जो ONA आहे त्याला जॉईन करून टाकायचं. ठीक आहे ना. CH3CO आणि हा ONA ला जॉईन करा, CH3COONA. ठीक आहे. आणि हा जो C आहे आणि याच्या जवळ जे 3 H आहे त्याच्या जागेवर हे 3 I सबस्टिट्यूट करा, म्हणजे काय तयार होणार आहे, CH3 आणि NaOH. आता हा जो असणार आहे सोडियम हायपोआयोडेट असं देखील म्हणणार आहे. आता पुढे महत्वाची रिएक्शन, अत्यंत महत्वाची रिएक्शन, 2 रिएक्शन पैकी यावर्षी प्रश्न फिक्स येऊ शकतो. त्याच्यापैकी एक आहे अल्डॉल कंडेन्सेशन रिएक्शन. कुठली आहे सर, अल्डॉल कंडेन्सेशन रिएक्शन. आणि दुसरी कॅनिझोरोस रिएक्शन. पहिले कॅनिझोरोस रिएक्शन पण सांगणार आणि अल्डॉल पण सांगणार. कॅनिझोरोस रिएक्शन जी असते त्याच्यामध्ये आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड अल्कली बघायला मिळते, आणि अल्डॉल जी असते तिच्यामध्ये जास्त पाणी असणारी, म्हणजे जास्त डायल्यूट असणारी अल्कली बघायला मिळते. अल्डॉल कंडेन्सेशन रिएक्शन ही अल्फा हायड्रोजन असणारेच कंपाऊंड शो करतात, आणि कॅनिझोरोस रिएक्शन ही अल्फा हायड्रोजन नसणारेच कंपाऊंड शो करतात. अल्फा हायड्रोजन आपल्या सर्वांना माहिती आहे. आता अल्डिहाइडचं अल्डॉल कंडेन्सेशन रिएक्शन शो करण्यासाठी एक अल्फा हायड्रोजन आणि कीटोनला 2 अल्फा हायड्रोजन लागतात. तर कसं होणार आहे, आता आपण काय केलं की ऍसिटाल्डिहाइड घेतले 2 CH3CO CH3. आता काय केलं, ह्या CH3 चा जो H होता ना
त्याला आपण वर लिहिलं म्हणजे आता याच्याजवळ 2 राहिले. हा इकडे अप्रोच झाला, डबलचा सिंगल झाला. ठीक आहे ना इकडं. इकडचा हा जो दुसरा एच होता त्याला असं लिहिलं. इकडनं बाहेर पडला, सिंगल बॉन्डचा डबल बॉन्ड झाला इथं. याचं नाव होतं ब्यू2 इन अल. ठीक आहे. आता याला अल्डॉल असं म्हटलं गेलं, हा जो इंटरमिजिएट होता. असं का सर? कारण की अल्डेहाइड पण होता आणि अल्कोहोल पण होता, म्हणून अल्डॉल म्हणजे 2 फंक्शनल ग्रुप असणारा इंटरमिजिएट. आता पुढे पुढे बघायचं आपल्याला कॅनिझोरोज रिएक्शन. कॅनिझोरोज रिएक्शन ही अल्डोल कंडेन्सेशन पेक्षा वेगळी रिएक्शन आहे. याच्यामध्ये आपल्याला डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन बघायला मिळते, म्हणजे एकाच स्पेसिसचं ऑक्सिडेशन आणि त्याच स्पेसिसचं रिडक्शन देखील होतं. आता याच्यामध्ये कोण दाखवणारे कॅनिझोरोज रिएक्शन? ज्यांच्यामध्ये अल्फा हायड्रोजन नाही आहे ते दाखवणारे कॅनिझोरोज रिएक्शन. 2च एक्झाम्पल हे लक्षात ठेवायचे. एक असणार फॉर्मल्डिहाइड आणि दुसरं असणार बेंझाल्डिहाइड. तर कशी होणारी रिएक्शन ते समजावून सांगतो, लक्ष द्या. आता इकडं आपण काय केलं, आपण इकडं HCHO घेतला, फॉर्मल्डिहाइडचे 2 मोल्स घेतले. ठीक आहे. आता झालं असं की हा जो इकडं HC होता आणि हा जो इकडं ONA होता ते कंबाईन झाले आणि काय तयार झाला, HCOONA म्हणजे सोडियम फॉर्मेट आणि राहिलेला वगैरे कंबाईन होऊन मिथेनॉल तयार झाला. आता मला इथे एवढंच सांगायचं की तुम्हाला काहीच करायचं नाही. फक्त एकाचं ऑक्सिडेशन करून किंवा एकाचं जो अल्डिहाइड असणार त्याचं कन्व्हर्जन एकाचं अल्कोहोल करायचं आणि त्याच्या सारखे असणाऱ्याचं दुसऱ्याचं ऍसिडमध्ये रूपांतर करायचं. पुढे पुढे 2 महत्वाचे रिएक्शन बघायचे आपल्याला. एक आहे क्लेमेन्सन रिडक्शन रिएक्शन आणि दुसरे आहे वुल्फ-किस्लर रिडक्शन रिएक्शन. आता यामध्ये काय करणार सर आम्ही? काहीच करायचं नाही. बॉन्ड ब्रेक करायचे. एक एच द्यायचा, एक एच द्यायचा, एक एच द्यायचा, एक एच द्यायचा. कुठला कंपाऊंड तयार झाला? CH2. कोणाच्या प्रेझेन्समध्ये रिएक्शन होते? अमलगेटेड झिंक आणि कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोजन क्लोराईड किंवा हायड्रोक्लोरिक ऍसिड. वुल्फ-किस्लर रिडक्शन रिएक्शन मध्ये काय होणार? काहीच नाही. हा H2 आणि हा O बाहेर पडणार आहे तसं जॉईन करणाऱ्याला हायड्रोजन म्हणणार. याची रिएक्शन KOH सोबत किंवा CH2OH CH2OH सोबत होणार. इकडं पुन्हा बॉन्ड्स वगैरे ब्रेक होणार असं वाटत असणार तर हे चुकीचं आहे. बॉन्ड फक्त इकडं आणि इकडं 2च ठिकाणी होणार. हा N2 हा H2 हा याच्याकडे जाणार आणि इकडं CH2 तयार होणार. रिएक्शन क्लिअर होत असणार आहे सर्वांना. आता पुढे पुढे बघायचं आपल्याला डिकार्बोक्सिलेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड मधून काहीतरी गोष्ट कमी करणे किंवा कार्बन असणारी गोष्ट किंवा कार्बन डायऑक्साईड असणारी गोष्ट कमी करणे. आता आपण काय केलंय तर सोडियम अल्कोक्साईड घेतलाय आणि इकडं काय केलं आपण इकडं सोडियम अल्कोक्साईडच घेतलाय आणि इकडं सोडियम हायड्रोक्साईड घेतलाय. तेव्हा होतं काय सर, हा NaO आणि हा NaCOO हे दोन्ही एकमेकांसोबत कंबाईन होऊन Na2CO3 आणि RH बाहेर काढतात. अशा पद्धतीने अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिडचा अल्टर सोपा होता. आता पुढे अमाइन्स बघायचं. अमाइन्स बद्दल थोडी माहिती द्यायची झालं तर RNH2 जो असतो त्याला आपण अमाइन्स असं म्हणतो. RNH ला आपण सेकंडरी अमाइन, RN ला आपण टर्शियरी अमाइड म्हणतो. त्याचा अमाइड म्हणतो. RC डबल बॉन्ड ONH2 असतो त्याला आपण अमाइड म्हणतो. या सर्व गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार. ठीक आहे. आता पहिली रिएक्शन बघूया. आता ज्या वेळेस अल्काइल हॅलाइडची रिएक्शन अमोनिया सोबत केली जाते तेव्हा मी अमोनियाला असं लिहितो, हा H आणि हा X बाहेर पडणार आणि RNH2 तयार होणार. प्रायमरी अमाइन तयार होणार. आता इकडे हा जो RX घेतलाय त्याच्यामध्ये सर्वात जास्त कॅपेबिलिटी RI ची असणार, त्याच्यापेक्षा कमी RBR आणि सर्वात कमी RCl ची असणार आहे. आता पुढची रिएक्शन आहे मेंडियस रिडक्शन रिएक्शन. मेंडियस रिडक्शन रिएक्शन मध्ये दुसरं तिसरं काही होत नाही. एक बॉन्ड तोड करा, एक बॉन्ड तोडा, एक एच द्या, दुसरा बॉन्ड तोडा, दुसरा एच द्या, तिसरा एच द्या, पहिला एच द्या. RCH2 NH2 तयार झाला. त्याचा म्हणतात जाणारे प्रायमरी अमाइन. फेवरेट प्रश्न एक्झामिनरचा, गॅब्रियल थॅलेमाइड सिंथेसिस रिएक्शन सांगा. काय असणार आहे? आता थॅलेमाइड घेतला, बेंझिन रिंगला वर CO खाली CO मध्ये CO, बरोबर. आधी NH असणार आहे. याची रिएक्शन आपण अल्कोहोलिक KOH सोबत केली तेव्हा काय झालं, हा K गेला, Hच्या जागेवर हा H आला, OH आला, पाणी बाहेर पडलं. N जवळ K आला, हा जो होता तो पोटॅशियम साल्ट ऑफ थॅलेमाइड होता. त्याला पुन्हा आपण खाली आणलं आणि पुन्हा अल्किल हॅलाइड सोबत रिएक्शन केली. झालं काय सर? आता झालं असं की हा जो X होता आणि हा जो K होता ते कंबाईन झाल्याने बाहेर पडले K
आणि याच्यासोबत गेला आर आणि याला म्हणणार आहे एन अल्काइल थॅलिमेट. एन अल्काइल थॅलिमेट घेतलं त्याची रिएक्शन NaOH सोबत झाली. तेव्हा हा H आणि हा Rn या RnH2 बाहेर पडले आणि ONO इकडे जाऊन अटॅच झाले. म्हणजे इथं या थॅलिमेट रिएक्शन मध्ये देखील प्रायमरी अमाइन बघायला मिळणार आहे, परंतु ज्याच्यामध्ये अरोमॅटिक अमाइन्स आहे रिंग आहे ते बघायला मिळणार आहे का? बिलकुल पण नाही. पुढची रिएक्शन आहे हॉफमन ब्रोमोमाइड डिग्रेडेशन रिएक्शन. बघा ब्रोमा अमाइड अमाइड म्हणजे काय? म्हणजे ब्रोमा म्हणजे काय? ब्रोमिन डिग्रेडेशन म्हणजे काय? कुठली तरी गोष्ट कमी होणार. काही सुद्धा करायचं नाही. या CO ला तुम्हाला काय करायचं? काढून टाकायचं आणि राहिलेलं आहे ते जॉईन करायचं म्हणजे आहे. आता पुढे जाऊ आपण. आता पुढे आहे हॉफमन एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशनची रिएक्शन म्हणजे अल्कायलेशन ऑफ अमाइन्स. काय होणार तर यामध्ये सांगतो सर्व गोष्टी. तर यामध्ये होतं असं आम्हाला असं आतापर्यंत बघायला मिळालंय की RnH2 जो प्रायमरी अमाइन आहे आमचा त्याची रिएक्शन आम्ही RH सोबत केली तेव्हा हा H आणि हा H, हा H आणि हा H तिथं Hच शिल्लक नाही म्हणून RH. ठीक आहे. RH सोबत पुन्हा रिएक्शन. आता इकडं काही शिल्लक नव्हतं म्हणून पुन्हा आहे तसं निर्माण केलं. आता म्हणजे इथं आम्हाला कळालं सर पुढे जाऊन. आता पुढची रिएक्शन आहे कपलिंग रिएक्शन. कपलिंग रिएक्शन मध्ये ग्रुप माहित असणं गरजेचं आहे. N डबल बॉन्ड N ज्याला आजो ग्रुप असे म्हणतो. आता होतं काय की आपण बेंझिन डायझोनियम क्लोराईड घेतो त्याची रिएक्शन नॉन सोबत करतो. त्यावेळेस हा जो इकडे H आहे हा जो इथे दिसतो तुम्हाला हा H आणि हा Cl कंबाईन होऊन HCl तयार होतात आणि इकडे ट्रिपल बॉन्ड सोडून डबल बॉन्ड करून सत्ता स्थापित होते. याचा कलर जो असतो तो ऑरेंज कलर असतो. तुमच्यावर सोडतो मी तुम्हाला द्यायचे का नाही द्यायचे. आता पुढे सेम केस केली आपण फक्त इकडे NH2 जॉईन केला आणि याला पॅरा अमायनो बेंझिन असं म्हणणार. ज्याचा कलर येलो असणार का ऑरेंज असणार तर येलो असणार आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण सर्व जवळपास 30 ते 40-50 रिएक्शन कव्हर करण्याचा प्रयत्न केला. अजून पण वेळ गेलेली आहे. व्यवस्थित अभ्यास करत राहा. काही डाऊट नोट्स लागलं तर कधीही मेसेज करू शकतो. आपण थांबूया.